माझ्या ज्या 2 पिढ्या आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून घडलेल्या, त्यामुळे माझं बालपण जे आहे हे संघाच्या तालमीमध्ये, संघातूनच माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. इंजिनिअरिंगला जेव्हा होतो त्यावेळेस कॅपिटेशन फी वाढण्याचे जे प्रकार होते, त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना त्यामध्ये काही आंदोलनं केलेली. अच्छा. आणि त्यावेळेस हाच एक विषय होता की जर आपल्याला ह्या आरक्षणाचे विषय जर का मार्गी लावायचे तर केवळ समाजकारण करून चालणार नाही, राजकारणाची जोड त्याला आवश्यक आहे. जे कागदावर आहे ते लोकांना दाखवलं जात नाही, जे दाखवलं जातं ते होत नाही, आणि त्याच्यात जो खर्च आहे तो खर्च तेवढा बरोबर काढला जातो. आणि जनतेची जी लूट आहे ती लूट केली जाते. कोणता विकास केला आणि पॅटर्न काय? भूमिगत गटार साठी करोडो रुपये, शेकडो करोड रुपये खर्च झालेले. हे शेकडो करोड रुपये खर्च झालेले असताना ड्रेनेजचे चेंबर आहेत पण त्याच्या खाली वाहिन्याच नाही. विकास कोणता झाला? आज याच विकासामध्ये जे काही सामान्यांचे प्रश्न आहेत, करोडो रुपये वारंवार खर्च केले जात आहेत. एकाच विषयाच्या 2-2, 3-3 फाईल बनवून त्याचे पैसे काढले जात आहेत. उमेदवार म्हणून निवडून येऊ द्या, आमची सत्ता येऊ द्या, भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू द्या, आमचा नगराध्यक्ष आणि आमचे सहकारी हे आल्यानंतर जो काही खरा विकास आहे तो विकास आणि पॅटर्न खरा काय असतो हे आम्ही यांना, विरोधकांना दाखवून देऊ. नमस्कार, आकाशगाथा पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. मार्टिन ल्युथरने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला चालावं लागतं. चालता चालता दमलात, धडपडलात, तुमचे गुडघे फुटले तरी तुम्हाला रांगत रांगत जावं लागतं आणि तुमचं ध्येय, तुमचं इप्सित साध्य करावं लागतं. ह्या आदर्शावर चालणारी या जगात फार कमी माणसं असतात जी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. अनेक अनंत अडचणींना लाथाडून आपला अस्तित्वाचा ध्वज ते फडकवतात. आजच्या पॉडकास्टमध्ये असंच एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत, माझ्या सोबत आहेत. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सध्या अंबरनाथ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार अजित खरात. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद साहेब. सर्वप्रथम आपण या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अंबरनाथ शहरामध्ये मातब्बर जे नगरसेवक उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांच्या तोडीस एक सामान्य कार्यकर्त्याच्या, सामान्य माणसाच्या भावना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा हा आकाशगाथाचा प्लॅटफॉर्म मला तुम्ही उपलब्ध करून दिला, त्यासाठी तुमचे सर्वप्रथम खूप खूप आभार. नाही, निश्चितच जेव्हा तुमचा प्रवास मी अभ्यासाला घेतला की सोलापूर सारख्या एका दुर्गम भागातनं येऊन अंबरनाथ मध्ये स्वतःचं राजकीय व्यावसायिक म्हणून अस्तित्व निर्माण करणं ही एक स्ट्रगल स्टोरी आहे. पण कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, राजकीय, सामाजिक, फार मोठा वरदहस्त नाही, किंवा चला फार मोठा गॉडफादर आहे, मनी आहे, मसल्स आहे, असं काही नसताना देखील अजित खरात आजच्या अंबरनाथच्या, महाराष्ट्राच्या राजकारणात तग धरून आहे. हे कसं काय शक्य आहे? एक सामान्य व्यक्ती, ज्या सामान्य व्यक्तीला आज असं वाटतं की काहीतरी आपण एक जनतेचं किंवा या देशाचं देणं लागतो, त्या ठिकाणी आपल्याला जे भेडसावणारे प्रश्न आहेत ते फक्त आपलेच नसताना एक जनसामान्यांतून ज्यावेळेस याची हाक येते की त्यांच्या अडचणी घेऊन ते आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी ते सक्षम नाहीयेत हे जेव्हा लक्षात येतं, तर त्यावेळेस त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देणं हा एक सामाजिक कार्यकर्त्याची एक भूमिका असते. बरोबर बरोबर. ती भूमिका घेऊन मी नेहमी पुढे जात असतो की ही त्यांची समस्या नाही, ही समस्या माझी देखील आहे. अच्छा. नाही, पण म्हणजे अजित खरात आज व्यवसायात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात एक नावाजलेलं नाव आहे. हे अचानक झालं की नेमका प्रवास कुठून सुरू झाला होता आयुष्याचा आणि इथपर्यंत कसं काय आला? आयुष्याच्या प्रवासामध्ये मी एक सामान्य कुटुंबातला, एक सामान्य
व्यक्तिमत्व, हम्म, हम्म, हम्म. माझे वडील जे आहेत हे नोकरीसाठी एक नॅशनल रेव्हन्यू कॉर्पोरेशन सारखी आंबोलीला असलेली जी एनआरसीच्या नावाने एनआरसी प्रसिद्ध आहे, एनआरसी शॉर्ट मध्ये ती एनआरसी च्या नावाने लोक ओळखतात, तिथे कामाला होते. त्या ठिकाणी कंपनीत कामाला होते. तांत्रिक काम ते करायचे. हम्म. आणि त्यांचा जो प्रवास होता तो देखील खडतर होता. खेडोपाड्यातल्या एका कुटुंबातला एक व्यक्तिमत्व, हम्म, हम्म, हम्म. जे या शहरामध्ये मुंबईमध्ये आपला उदरनिर्वाहासाठी ज्यावेळेस त्यांचा प्रवास होता, त्या प्रवासामध्ये सरकारी नोकरी मध्ये मिळत असताना देखील त्या नोकरीला पुढे ढकलून त्यावेळेस एक जो त्यांच्या वडिलांचा जो वारसा होता हम्म, हम्म. तो रेल्वे सारख्या भारतीय रेल्वेमध्ये कामाला होते आणि त्यावेळेस फार कमी पगारामध्ये त्यांचं म्हणजे त्यांचं उदरनिर्वाह स्वप्न होतं की माझ्या मुलाने नोकरी करावी, एवढंच त्यांचा हे होतं की चांगलं शिक्षण घ्यावं, सरकारी नोकरी करावी. सरकारी नोकरी करावी. मग त्या उद्देशाने त्यांनी एक केला होता की नॅशनल रेव्हन्यू कॉर्पोरेशन जी एनआरसी सारखी कंपनी आहे, हम्म, हम्म. ती कंपनी बरेच अंशी बंद असायची आणि टाळेबंदी हम्म, यामध्ये हम्म, जे काही परिवाराचं नुकसान व्हायचं, बरोबर बरोबर. ते नुकसान माझ्या मुलाचं त्यांच्या परिवाराचं होऊ नये यासाठी एक सरकारी नोकरीमध्ये तू जॉईन जा. व्हावा असं त्यांची एक तळमळीची इच्छा होती. मग तुम्ही व्यवसायाकडे कसं किंवा समाजकारणाकडे कसं वळलात? या ठिकाणी असा विषय झाला की मला त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी डिप्लोमासाठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लावलं हम्म. आणि ते शिक्षण झाल्यानंतर मी चांगली सरकारी नोकरी करावी हा त्यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून सरकारी नोकरीसाठी मी प्रयत्न केले, त्यात सक्सेस देखील झालो. ज्यावेळेस मी या शिक्षणासाठी घराबाहेर हॉस्टेलमध्ये परिस्थिती नसताना मला जेव्हा कुटुंबाने तिथे ठेवलं आणि माझा खर्च त्यांनी काढण्यासाठी हम्म, हम्म. अतिशय हाल अपेष्टा सहन केल्या, त्यावेळेस मी पाहिलं की अशा ठिकाणी माझ्याबरोबर असलेले जे सोबतचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते व्यावसायिक असल्यामुळे हम्म, हम्म, हम्म. ज्यावेळेस माझ्याकडे सायकल घेण्याची ऐपत नव्हती त्यावेळेस ते स्वतःची 4 चाकी गाडी 2 चाकी गाडी घेऊन तिथे वास्तव्य करत होते. तर ह्या परिस्थितीची जाणीव झाली की जर आम्हाला जर पुढे जायचंय तर त्यासाठी व्यवसाय करणं किंवा व्यावसायिक असणं हा एक महत्वाचा भाग आहे. हम्म, व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं ते फार चांगल्या पद्धतीचं उत्पन्न की तो बरंच काही डेव्हलप करू शकतो बरोबर बरोबर. आणि नोकरीचं उत्पन्न जे आहे ते तुटपुंज इन्कम असतं. किंवा सामाजिक कार्य करता तुम्ही अपघाताने झालात की काही असं कारण घडलं? मी ज्या समाजात जन्मलो, मी एक धनगर समाजाचा एक व्यक्ती आहे. हम्म, हम्म, हम्म. धनगर समाजामध्ये जन्मलेला एक नागरिक बरोबर म्हणून बरोबर. मला एक संविधानाने अधिकार दिलेला आहे. तर त्या समाजाचे शिकल्यानंतर मला हे लक्षात आलं, संविधानाचा अभ्यास केल्यानंतर हे मला कळालं की ह्या संविधानामध्ये धनगर समाजासाठी ज्या संविधानामध्ये 36 नंबरवरती हम्म, हम्म. हा धनगर समाज एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब मध्ये हा समाज गणला जातो, परंतु त्याचे कुठलेही अधिकार या समाजाला पोहोचलेले नाही. पोचलेले नाहीयेत. मग त्यावेळेस या गोष्टीचा अभ्यास करत असताना एक व्यक्तिमत्व असं माझ्या नजरेस आलं की ती व्यक्ती वाड्या वस्त्यांवर जाऊन ज्या समाजाच्या खालच्या घटकापर्यंत त्याला समाधान देण्यासाठी त्याच्या अडचणीसाठी पोहोचते. तर असं व्यक्तिमत्व म्हणजे जय मल्हार सेना ही एक राष्ट्रीय संघटना बरोबर आहे. बरोबर. त्या संघटनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे अच्छा. ह्या व्यक्तीचं आकर्षण मला जाणवलं की ते व्यक्ती एक समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पुढे येते. अच्छा. आणि त्यांचा मी नेहमी सन्मान करायचो आणि त्यांचं एक आकर्षण असायचं. त्यांच्या सोबत काम करायला सुरुवात केली. त्या व्यक्तींचा मी नेहमी सन्मान करायचो, फोन करून त्यांचा नंबर मिळवून त्यांना ज्यावेळेस प्रोत्साहन द्यायचो की मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही पण त्या अशा व्यक्तीच्या कार्याचा सन्मान तर करू शकतो. त्या व्यक्तीने च्या लक्षात आलं की ह्याला समाजाची काही जाण आहे, समाजाची काही पुढे समाजासाठी काही करणं हे त्याचं उद्दिष्ट दिसतंय. तर त्यावेळेस त्या व्यक्तीने मला ह्या समाजकारणामध्ये आहिस्ता आहिस्ता मी त्यांच्याकडे आकर्षित झालो आणि ह्या समाजकारणामध्ये
सक्रिय झालो. मग सर, भारतीय जनता पक्षासारख्या एका व्यापक राष्ट्रीय असलेल्या पक्षामध्ये येणं कसं झालं आणि भाजपाचे कार्यकर्ते कसे बनले? माझ्या ज्या 2 पिढ्या आहेत हम्म. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्या घडलेल्या पिढ्या आहेत. आणि त्यामुळे माझं बालपण जे आहे हे संघाच्या तालमीमध्ये संघातूनच माझ्या तयार आयुष्याची झालं. सुरुवात झाली आणि त्यातूनच मी घडत गेलो. त्यानंतर कॉलेजच्या वेळेस इंजिनिअरिंगला जेव्हा होतो त्यावेळेस कॅपिटेशन फी वाढण्याचे जे प्रकार होते त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना त्यामध्ये काही आंदोलनं केलेली, तर त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो. त्यानंतर समाजकारणामध्ये धनगर समाजाचा जो काही प्रश्न मांडत होतो की ST आरक्षणामध्ये तो विषय माझा पूर्ण केला पाहिजे आणि ती माझी सामाजिक बांधिलकी आहे. तर त्यावेळेस हा विषय जो आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी 2012चं एक ऐतिहासिक आंदोलन या समाजाच्या माध्यमातून जय मल्हार सेनेच्या माध्यमातून केलं गेलं. अच्छा. आणि त्या आंदोलनाच्या नंतर जो एक विलक्षण असा बदल जो आहे तो बदल घडला की ज्या पक्षासाठी किंवा ज्या पक्षाच्या माध्यमातून विरोधी पक्षच ह्या गोष्टीला आम्हाला मदत करू शकतो आणि ज्या पक्षामध्ये मी सक्रिय आहे त्या पक्षाने जे काही विषय आमच्यासाठी करण्याचे आम्हाला उद्दिष्ट ठेवली त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून ती आंदोलनं आम्ही सक्सेस केली, ऐतिहासिक मोर्चा काढला आणि त्यावेळेस असा विषय झाला की 2014 साली भारतीय जनता पार्टीची सत्ता ही आली आणि पाठीमागची सत्ता जी आहे उलटवून लावली गेली. अच्छा. आणि त्यावेळेस हाच एक विषय होता की जर आपल्याला ह्या आरक्षणाचे विषय जर का मार्गी लावायचे तर केवळ समाजकारण करून चालणार नाही, राजकारणाची जोडी त्याला आवश्यक आहे. क्या बात आहे. आणि आता आपण अंबरनाथ नगरपालिकेचा विचार करतोय. तुम्ही ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाचं लोकप्रतिनिधित्व करताय, आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर केंद्रात तुमची युती आहे, महाराष्ट्रात तुमची युती आहे, मात्र अंबरनाथमध्ये सेना आणि भाजपा ही स्वतंत्र लढते आहे. ही युती जी तुटलीये ती तुमच्या पथ्यावर पडलीये की तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे? नक्कीच अंबरनाथमध्ये जो नेतृत्वाने जो विचार केला तो अतिशय योग्य आहे की ज्या अंबरनाथ शहराचा विचार करता हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ युती होण्यापूर्वी अंबरनाथमध्ये जी सत्ता होती ती भारतीय जनता पार्टीचा आमदार असायचा, भारतीय जनता पार्टीचा खासदार असायचा आणि अंबरनाथमध्ये एक भारतीय जनता पार्टीचं अतिशय सक्षम असं एक वातावरण होतं जे युतीच्या नंतर अंबरनाथ शहरामध्ये जो आमदारकी आणि खासदारकी हे दोन्ही विषय हे सेनेसाठी राखीव ठेवले गेले, सेनेला दिले गेले आणि त्यामुळे तिथे जी घसरण आहे ही भारतीय जनता पार्टीची घसरण तिथे सुरू झाली. त्या भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला पुढे जाण्याचा कुठलाही स्कोप राहिला नाही आणि सेनेच्या माध्यमातून नेहमी हा दबाव गट हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर होत राहिला. अच्छा. आणि त्यामुळे आज जे काही वातावरण जे दिसतंय त्या वातावरणामुळे आज मला नाही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक नगरसेवकासाठी उभं राहण्याचं एक स्थान निर्माण झालं. आमचा नगराध्यक्ष हा तिथे स्पेशली एक उभा राहू शकला आणि हे एक वातावरण पक्षाच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या आणि नेतृत्वासाठी खूप अतिशय पोषक असं झालेलं आहे. आमचा मित्रपक्ष हा वारंवार गवगवा करत असतो की आमचा भगवा गेल्या 25 वर्ष या अंबरनाथमध्ये फडकतोय, परंतु हे विसरतायत की भारतीय जनता पार्टीचा 50% वाटा हा त्यामध्ये आहे आणि त्याचं श्रेय जे आहे हे स्वतः घेतात. अजितजी, आजपर्यंतच्या सामाजिक कार्याच्या या प्रवासामध्ये नेमकी कोणकोणती आव्हानं आली आणि प्रश्न सोडवण्याची तुमची स्वतःची अशी मोडस ऑपरेंडी काय आहे? माझ्या समोर हे विषय असतो की प्रत्येक विषय घेऊन जाताना अजित खरात हा अधिकाऱ्यांवर अटॅक करतोय, अजित खरात हा कुठेतरी राजकारण्यांवर अटॅक करतोय, ही जी भावना आहे हे समोरच्याची राहते आणि त्यामुळे माझ्यासाठी अडचण ही होते की हा प्रश्न माझा समजून मी त्या प्रश्नाचा रिझल्ट काढण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो.
या गोष्टी करत असताना जे समोर असणारा जो अधिकारी वर्ग आहे, हा अधिकारी वर्ग जो आहे हा नागरिकांना कुठलीही शासकीय कामं करण्याची पद्धत आहे, शासकीय कामातला अभ्यास आहे, शासकीय कामाची माहिती आहे, ही न देता कामं करत राहतो. त्यांना कोणातरी राजकारणाचा वरदहस्त असतो आणि त्या वरदहस्तामुळे नागरिकांना थोडक्यात सांगायला गेलं तर फाट्यावर मारतो. माझ्या कामामध्ये विलंब आणण्यासाठी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं, अच्छा, ह्या गोष्टी झालेल्या तुम्हाला आहेत. धमक्या येणं, तुम्हाला म्हणजे अंगावर चालून येणं वगैरे असंही? हे धमक्या देण्याची डेअरिंग आजपर्यंत कोणी केली नाही, कारण धमक्यांना उत्तर देण्याची ताकद देखील अजित खरातमध्ये आहे, याची जाणीव समोरच्याला आहे. फक्त या गोष्टीला हे सोडून दुसरं काय करू शकतात माझ्यासोबत, ते एक जे झालेले विषय ते माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं. एखादा प्रश्न सोडवायचा आहे तर तो प्रश्न सोडवताना त्या नागरिकांना ही समस्या का भेडसावली, ह्या समस्येचं गांभीर्य काय, हे मी जेव्हा समजून घेतो आणि त्याचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्या प्रश्नाचे सपोर्टिंग जे काही विषय आहेत त्याचा संपूर्ण अभ्यास करतो. पण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातून ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट मी त्याचा उकल काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तर मला भले उशिरा मिळालं, परंतु त्याचं उत्तर जे आहे, सकारात्मक मिळाले, सकारात्मक, पूर्ण रिझल्ट देणार आणि समोरच्याला चॅलेंजिंग उत्तर देणार हे असं मिळालेलं आहे. तर त्यामुळे मी त्या बाबासाहेबांनी जे निर्माण केलेल्या संविधानाला सलाम करतो. अजितजी, गेली 20 वर्ष 2 दशकं तुम्ही लढता आहात, तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये नेमके कोणत्या सामाजिक प्रश्नांची उकल केली किंवा नेमकं अंबरनाथसाठी तुम्हाला काय काय साधता आलं? ज्यावेळी समाजातल्या दुर्बल घटकांचे विषय घेऊन मी जेव्हा समाजामध्ये याची उकल करण्यासाठी उतरलो, त्या टाइमाला मला बऱ्याचशा समस्या किंवा माझ्यावरचे आघात मला सहन करावे लागले. प्रचंड छळ झाला. प्रचंड म्हणजे आज असा छळ झाला की मला या क्षेत्रातून मागे घेण्यासाठी सर्व प्रयत्न झाले की हा समाजकार्यातून बाहेर जावा. या व्यक्तीने असे कुठलेही विषय घेण्यासाठी प्रेरित होऊ नये, हिम्मत करू नये. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ज्या समाजाचा मी काही देणं लागतो, असाच एक विषय जो आहे माझ्या समाज बांधवाचा, एक अधिकृत गाळा हा एका नगरसेवकाने फक्त आपल्या पदाच्या जोराने तो पाडला, त्याचं चुकीच्या पद्धतीने त्याचं निष्कासन केलं. आणि अशाच प्रकारे त्याच नगरसेवकाने माझ्या कॉम्प्लेक्समध्ये, ज्या कॉम्प्लेक्सचा मी एक अध्यक्ष आहे, त्या कॉम्प्लेक्सच्या सोसायटीच्या आवारामध्ये त्यांनी अतिक्रमित गाळा बनवला. अशाच प्रकारे दुसऱ्या सोसायटीमध्ये अतिक्रमित गाळा बनवला. असे गाळे जे बनवलेले आहेत, ह्या गाळ्यांचा उत्तर देण्यासाठी, ह्याचं अतिक्रमण काढण्यासाठी मी प्रशासनाच्या पाठीमागे लागून काही कालावधीमध्ये अशा मातब्बर व्यक्तीचं अतिक्रमण हे निष्कासित करून पब्लिकला दाखवून दिलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळतं, फक्त तुम्ही संविधानात्मक मार्गाने त्याचा पाठपुरावा करणं आवश्यक राहिलं पाहिजे. तिथे एक खंबीरपणे पाठीमागे, या विषयाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. आणखी कोणते कोणते विषय हाताळले? बरेच विषय जे जनसामान्याच्या मनातले प्रश्न आहेत, रोजनिशीला येणाऱ्या अडचणी आहेत, त्या म्हणजे आमच्या शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला रिक्षाने आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जायला लागतं. ह्या रिक्षाची दरवाढ जी आहे, ही दरवाढ झाल्यामुळे सामान्य माणूस तिथेच कोलॅप्स होतो. बरोबर. जी दरनिश्चिती करण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया ही सामान्य माणसांनी करायचं काम नाहीये. हे आमदार खासदाराच्या बरोबर लेवलला त्यांनी पाहिजे होतं, हे करणं आवश्यक आहे. परंतु ती गोष्ट गेले काही वर्ष न झाल्यामुळे या दरवाढीच्या विषयासाठी RTO विभागाकडे पाठपुरावा करून त्यांची दरनिश्चिती सर्वे करायला लावणं आणि त्याची दरनिश्चिती करून लोकांना, नागरिकांना त्याची दिलासा दिला. प्रत्येक आपल्या स्टॉपला किंवा मीटर प्रमाणे काय भाडं आहे आणि शेअरिंग प्रमाणे काय भाडं आहे याचा एक चार्ट
देण्यासाठी प्रेरित केलं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवले. याशिवाय ज्या रेल्वेचा प्रवास करणारा आमचा अंबरनाथचा नागरिक आहे, बरोबर. त्या नागरिकांना भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अंबरनाथ पासून ट्रेननी बसून जाणं. परंतु अंबरनाथ ट्रेन असताना देखील अंबरनाथच्या ट्रेनमध्ये कल्याणपासून येणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांची जागा अडवून येतात आणि त्यामुळे अंबरनाथच्या नागरिकांना आंदोलन झालं होतं. मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनानंतर पब्लिकने हा एक ऐकला की अंबरनाथ शहरातून सायडिंगला गाडी उभ्या असतात. त्या ट्रेन जेव्हा सायडिंगला उभ्या असतात, त्या सायडिंगहून जाणाऱ्या ट्रेनला बसलो तर आम्हाला तरी स्टेशनला गेल्यावरती काय अडचण येणार नाही. तरी गुन्हे दाखल झाले. तर त्या अशा नागरिकांवरती गुन्हे दाखल झाले. या नागरिकांवर जे गुन्हे दाखल झाले त्यावेळेस कोणीही त्यांची साथ दिली नाही. अशा नागरिकांना, अशा मुलांना, अशा सरकारी नोकरांना वरती जे गुन्हे दाखल झाले त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यावरती त्यांना भोगायला लागतील. तर यासाठी अशा या रेल्वे प्रशासनाचा पाठपुरावा करून त्यांचे गुन्हे मागे घ्यायला लावले. त्यानंतर पुढचा विषय जो आहे हा अंबरनाथ शहरामध्ये जेव्हा काँक्रिटीकरण, रोडचे विकास कामं, ही विकास कामं होताना त्या ठिकाणी असलेल्या जलवाहिन्या, ज्या जलवाहिन्या कामं करण्यापूर्वी त्यांचं विस्थापन होणं, नवीन जलवाहिन्या टाकणं हे होणं आवश्यक आहे. ते न करता कामं केली गेली. या कामांच्या पाठीमागे पाठपुरावा करून ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस रोडच्या कामापूर्वी ही कामं झाली पाहिजे याचा पाठपुरावा करून त्या जलवाहिन्या नवीन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला भाग पाडलं. आणि त्यामुळे हा विषय झाला की पाण्याची समस्या असेल तर अमुकला फोन करा. हा विषय एक निर्माण झाला आणि अशा पद्धतीने माझ्या समोर अडचणीचे विषय येत गेले. अशाच पद्धतीचा दुसरा विषय जो आहे शिवाजी चौक ते लोकनगरी या रोडच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा विषय MMRDA करत असताना एक विषय जो नगरपालिकेच्या तत्कालीन सीओने हा एक लेटर दिलं की जलवाहिन्यांचं काम झालेलं आहे आणि त्यामुळे जलवाहिन्यांचं विस्थापन न करता रोडची कामं चालू झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता झालीच होती. त्यामध्ये त्या जलवाहिन्या विस्थापन करण्यासाठी त्या प्रशासनासाठी पाठीमागे लागून त्या जलवाहिन्यांसाठी जे पाठपुरावा केला त्यामध्ये अशी आवश्यकता निर्माण झाली की कोणतेही डिपार्टमेंट, नगरपालिका विभाग सांगत होतं की हे कामं जी आहे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणते की स्थानिक स्वराज्य संस्थेचा ही जबाबदारी आहे. MMRDA सांगत होतं हे विषय आमच्याकडे न मांडल्यामुळे आम्ही त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तो विषय नमूद केलेला नाही. जबाबदारी झटकत होते, सर्व डिपार्टमेंट जबाबदारी झटकत होते आणि लोकांना, नागरिकांना पाणी पुरवठा होत नव्हता. तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नगर विकास मंत्री त्यांच्याकडे हा पाठपुरावा करून त्या नागरिकांची समस्या मांडून 3,39,00,000 रुपये हे 5 रोडसाठी सँक्शन करून आणण्याची जबाबदारी ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पत्रव्यवहार करून मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन नागरिकांचे प्रश्न मांडून आपण पूर्ण केली. राणू गॅस गोडाऊन ते CNG पंप हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याला नवरेनगर मार्गे हा जाणारा रस्ता म्हाडा कॉलनीकडून जातो. या रोडचा काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होण्याची चित्र समोर काम चालू असताना दिसत होती. अच्छा. या कामामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने काम चाललेली आहेत आणि त्या रस्त्याला असणारे 5 टॉवर जे रस्त्याच्या लेफ्ट, राईट, सेंटरला जे उभे आहेत त्याचं काय करणार याचा प्रश्नाचं उत्तर काही अधिकाऱ्यांकडे द्यायला नव्हतं. आणि त्याचा पाठपुरावा केला. त्या रस्त्यातला चुकीची कामं, मापात न होणारी कामं आणि त्यातला भ्रष्टाचार जो आहे, ह्या भ्रष्टाचाराची उकल करण्यासाठी स्थानिक प्रशासन, कलेक्टर ऑफिस, त्यानंतर मंत्रालय, कोकण भुवन ह्या सगळ्या स्तरावरती पाठपुरावा करून तो रस्ता योग्य व्हावा यासाठी प्रयत्न केला. हरिओम टॉवरचा जो विषय होता तो टॉवर जो आहे तो टॉवर याच रोडवरचा टॉवर आहे. हा जो टॉवर आहे या टॉवरच्या संदर्भातले ज्यावेळेस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब हे खूप मोठे काम आहेत, तुमचे संबंध वरिष्ठ मंत्र्यांपर्यंत आहेत, तर तुम्ही आम्हाला याच्यामध्ये मदत करा, तुम्हाला आम्ही लागेल ते सहकार्य करतो. आणि हे जे टॉवर्स आहेत ह्या टॉवर्सकडे तुम्ही
MSCBच्या पाठपुरावा करायसाठी म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्या दृष्टिकोनात हे MSCBचे टॉवर होते आणि त्यासाठी मी त्याचा पाठपुरावा केला. ते MSCBचे टॉवर नसून जे माहिती अधिकार मी त्याच्यासाठी पाठपुरावा केला, तर मला असं लक्षात आलं की MSCB सांगते की ते आमचे टॉवर नाहीयेत. ते टॉवर आहेत कुणाचे याच्यासाठी आणखीन खोलात जायला लागलं. त्यावेळेस हे कळालं की ते रेल्वेचे टॉवर आहेत. रेल्वेकडून पाठपुरावा केला, त्या टायमाला लक्षात आलं की रेल्वेचे 4 टॉवर आहेत आणि पाचवा टॉवर तो त्यांचा नाहीये. 5वा टॉवर कोणाचा, तर त्यानंतर हे कळालं की 5वा टॉवर जो आहे टाटाचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळी जी माहिती आहे ती माहिती कलेक्ट करायला मला लागते एक सामान्य व्यक्तीला, आणि अधिकारी याच्यातली कुठलीही गोष्ट करत नाही हे त्यावेळेस निदर्शनास आलं. हा विषय झाल्यानंतर ते कसं रिपेअर होईल, तो रस्ता जो आहे करोडो रुपये त्यामध्ये खर्च केले गेले आणि तरी सुद्धा दोन्ही बाजूंचा रस्ता 60 फुटाचा रस्ता असताना दोन्ही बाजूंचा रस्ता चालू न होता एक साईडची बाजू बंद असताना जे काही अडचणी निर्माण होत होत्या त्यासाठी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून रेल्वे विभागाकडे त्याचप्रमाणे टाटा कंपनीकडे दोन्हीकडे सायमल्टेनियसली प्रयत्न केले. त्या प्रयत्नामध्ये त्या नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, त्या टाटा कंपनीकडून असेल, रेल्वेचा असेल, त्यांचा सर्वे करायला लावला. हा मला करायला लागला सामान्य कार्यकर्त्याला. त्यानंतर हाच जो विषय आहे सर्वे करून त्याचं ते फिजिबल आहे की नाही याच्या संदर्भामध्ये त्यांना तांत्रिकदृष्ट्या सगळे विषय सांगून ते कशा पद्धतीने होईल याचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर त्यांनी एस्टिमेट बिल देऊन त्यांनी ते योग्य पद्धतीने कसं करता येईल ह्याचे देखील दाखले दिले. त्याची एस्टिमेट बिल मी आणून नगरपालिकेला पोहोचवली. हे काम फिजिबल आहे आणि ते होऊ शकतं, फक्त नगरपालिकेचा तो निधी तिथे वापरला तर ते होऊ शकेल इथपर्यंत मी आणून सोडल्यानंतर देखील नगरपालिका प्रशासनाने ही कामं केली नाहीत. कारण हे जर झाली त्याचं क्रेडिट जाईल अजित खरातला. तर हा जो काही प्रवास आहे हा प्रवास झाला. याच्या व्यतिरिक्त असा दुसरा हरिओम पार्क हा जे गार्डन आहे या भूखंडावरती भूमाफियांचे 8 गाळे बनवले गेले. या 8 गाळ्यांच्या माध्यमातून त्या बनवले गेले. त्याचं निष्कासन करायसाठी प्रयत्न केले. कुणाचे होते ते गाळे? हे भूमाफियांच्या नावावरती बड्या राजकारण्यांनी त्यांचा हात धुवून तिथे ते 8 गाळे बनवले होते. ते 8 गाळे बनवून त्यांचा मनसुबा काही वेगळाच होता, ते गार्डन हडप करण्याचा. आणि अधिकाऱ्यांनी त्याला साथ देऊन ते गार्डन जे आहे हे त्या भूमाफियाचं असं ठरवून त्या भूमाफियांच्या नावाने त्या गार्डनची डेव्हलपमेंट करायला घेतली आणि त्या गार्डनवरती त्या भूमाफियाचं नाव देखील लावायचे प्रयत्न केले. लावलं देखील. परंतु माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तो हरिओम पार्कचा लेआउट मधला गार्डन आहे आणि त्या गार्डनला हरिओम पार्कसाठीच बनवलं गेलं पाहिजे, तिथे कुठलंही अतिक्रमण नसावं याचा पाठपुरावा करून ते अतिक्रमित गाळे जे आहेत हे पाडण्यासाठी 6 वर्षाचा संघर्ष करायला लागला मला. तुम्ही तुमच्या एकंदरीत नेहमी सांगता की मी 2015ला एक चूक केली होती, ती 2025 मध्ये आता सुधारतोय. नेमकी ती चूक काय? 2015ला माझ्या पुढे एक आव्हान जे आहे हे माझ्या पक्षाच्या माध्यमातून आलं होतं की अंबरनाथ असंच निवडणुकीचं वातावरण होतं आणि त्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस एक नगरसेवक फक्त अंबरनाथमध्ये होता. तत्कालीन कल्याण जिल्हा अध्यक्ष आमचे त्यावेळेसचे आमदार नरेंद्र पवारजी हे त्या टायमाला त्यांच्याकडे ही जबाबदारी होती अंबरनाथची आणि त्यांचा विषय होता की अंबरनाथची वरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणं हे माझी जबाबदारी आहे. परंतु एक नगरसेवक असताना कशा पद्धतीने करणार, चॅलेंजिंग विषय होता. तर त्यांनी जुने त्यांचे बरोबरचे आम्ही सगळे सोबती संघाचे सर्व व्यक्ती यांना सगळ्यांना भेटीगाठी घेऊन तो एक विषय तयार केला आणि त्यावेळेस हा माझ्याकडे माझा आज जो वॉर्ड आहे जो प्रभाग क्रमांक 16 आहे तो त्यावेळेस वॉर्ड क्रमांक 38 होता. त्या 38 वॉर्डचा व्यक्तीला निवडून आणण्याचं चॅलेंज माझ्याकडे होतं आणि त्या व्यक्तीला असा व्यक्ती देणं आणि त्या व्यक्तीला निवडून आणणं ह्या दोन्ही गोष्टी होत्या. तर त्यावेळेस आमच्याकडे आलेले नगरसेवक पदाचे व्यक्ती या व्यक्तीला आम्ही त्याची कोणतीही ओळख नसताना त्या व्यक्तीला इंट्रोड्यूस केलं आणि निवडणुकीचं धामधुमीमध्ये जिथे भारतीय जनता पार्टीचा एक झेंडा लागत नाही
त्या ठिकाणी वातावरण नसताना आम्ही भारतीय जनता पार्टीचं वातावरण आणि 15 वर्षांमध्ये झालेली जी शहराची जी केलेली पिछेहाट आहे विरोधकांनी, त्यासाठी त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आणल्याचं चॅलेंज आम्ही स्वीकारून ते नगरसेवक निवडून देखील आणला. परंतु दुसऱ्याच दिवशी आपण निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांचा पवित्रा बदलला आणि ते विरोधकांसोबत सामील झाले. ही जी चूक आहे आता 2025 मध्ये कशी सुधारताय? आता त्यासाठी तो विषय जो आहे तो झाल्यानंतर दैवयोगाने त्यांना 10 वर्षाचा पिरियड मिळाला. या कोविडमुळे 10 वर्षाचा कालावधी गेला ही चूक रिपेअर करायला. आणि जे सहकारी मला त्यावेळेस माझ्या बोलण्यावरून माझ्या सोबत होते त्यांनी विषय एकच सांगितला की ही चूक परत करायची नाही. आता दुसऱ्या माणसाला तुम्ही इंट्रोड्यूस करायचं नाही. तुम्ही जर बोलता तुम्ही स्वतः असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहे. मग आता तुम्ही मतदारांच्या भेटी गाठी घेतायत, त्यांना सामोरे जातायत, नेमका काय प्रतिसाद मिळतोय? नरेंद्रजी मोदी साहेब, लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या परिसरातलेच आणि आमचे महाराष्ट्राचे रवींद्रजी चव्हाण साहेब, जे आज महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व करतात, जिल्हाध्यक्ष नंदू परब साहेब, आमच्या अंबरनाथचे खंबीर आणि एक असं जबरदस्त नेतृत्व गुलाबराव करंजुले पाटील यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली, त्या उमेदवारीच्या माध्यमातून आज जी मला जनतेपुढे जाण्याचा योग आला, तर त्यावेळेस आज नागरिकांनी मला एवढ्या चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स द्यायची हे ठेवली की तुमच्यासारखा व्यक्ती हा आम्हाला जर मिळाला तर आम्ही तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहोत आणि आमचं मत हे तुम्हाला देणारच. हा जो विश्वास आहे तो विश्वास नागरिकांकडून मिळतोय. आज जे राजकारणामध्ये कधीही संबंधित नसलेले व्यक्ती हे माझ्या बरोबर पक्षाला समर्थन देऊन मला समर्थन देऊन आज जनतेपुढे जात आहेत. आज हा एक फार मोठा सहकार्याचा हात जो आहे हा मला जनतेकडून दिसतोय आणि हेच माझं भांडवल आहे. ह्याच भांडवलावरती मी आज ही निवडणूक लढतोय. पण अजितजी, तुमचं विरोधी पक्ष म्हणतो की आमचं काम बोलतं, तुम्ही त्यांचं काम थांबवता, त्यांचं काम रोखता. अंबरनाथ प्रशासन म्हणतो की आमचा अंबरनाथ पॅटर्न हा जगात प्रसिद्ध आहे, तो तुम्हाला मान्य नाही. साहेब, अजित खरात हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कुठलंही काम मी रोखू शकत नाही. माझ्याकडे कुठलंही पद नाही. ज्या ठिकाणी जी कामं चालतात, हे जे दावे करतायत, हे दावे जे आहेत हे कशा तऱ्हेने फोल आहेत, हे जे काही ती कामं जी कागदावर असतात, कागदावर रंगवली जातात, तीच मार्केटमध्ये त्यांना दाखवायला लागतात, तीच करायला लागतात आणि अधिकाऱ्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आवश्यक आहे. परंतु जे कागदावर आहे ते लोकांना दाखवलं जात नाही. जे दाखवलं जातं ते होत नाही आणि त्याच्यात जो खर्च आहे तो खर्च तेवढा बरोबर काढला जातो आणि जनतेची जी लूट आहे ती लूट केली जाते. मग त्या कामामध्ये असणारे जे काही विषय आहेत ते प्रॉपर चॅनलमध्ये होत नाही आणि त्याच्यावरती मी बोट ठेवतो म्हणून कामं थांबतात. यासाठी तुम्हाला एकच सांगतो की अंबरनाथमध्ये हा जो पॅटर्न, जो फसवा पॅटर्न लोकांना दाखवला जातोय, खरा पॅटर्न काय असतो आणि कामं कशी केली जातात आणि लोकांच्या पैशाचा विनियोग कसा केला गेला पाहिजे, हे जे विषय आहेत ते कसे करावेत, हे इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून निवडून येऊ द्या, आमची सत्ता येऊ द्या, भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू द्या, आमचा नगराध्यक्ष आणि आमचे सहकारी हे आल्यानंतर जो काही खरा विकास आहे तो विकास आणि पॅटर्न खरा काय असतो हे आम्ही यांना विरोधकांना दाखवून देऊ. याबरोबर आणखीन एक गोष्ट अशी आहे की कोणता विकास केला आणि पॅटर्न काय. भूमिगत गटार साठी करोडो रुपये, शेकडो करोड रुपये खर्च झालेले. हे शेकडो करोड रुपये खर्च झालेले असताना ड्रेनेजचे चेंबर आहेत पण त्याच्या खाली वाहिन्याच नाही. अच्छा. आणि त्या वाहिन्या नाही म्हणून बोट ठेवून ते विषय करून घेतले. त्या टायमाला सीसी रोड फोडून ते बनवण्याचे योग आले. आज ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्यामध्ये सीसी रोडचं जे काही 100% सीसी रोड झाले त्याच्यासाठी अगोदर करण्याची जी कामं आहेत ती पूर्ण झालीच नाहीत. विकास कोणता झाला. आज याच विकासामध्ये जे काही सामान्यांचे प्रश्न आहेत, करोडो रुपये वारंवार खर्च केले जात आहेत. एकाच विषयाच्या 2-2, 3-3 फाईल बनवून
त्याचे पैसे काढले जात आहेत आणि हे पुराव्यानिशी मुख्याधिकारी आणि वरपर्यंत पुराव्यानिशी दिल्यानंतर आज हे प्रलंबित आहेत की या विषयाची जी काही चौकशी जी आहे ही चौकशी IITच्या माध्यमातून व्हावी इथपर्यंत हे विषय आणून ठेवलेले आहेत. या विषयाची उकल जी आहे ही पुढे होणार. या शहरामध्ये रोड काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये इन्क्लूड असलेले पथदिवेचे पोल हे बनवून देण्याचं काम असताना ते पथदिवे हे लावलेच गेले नाही. आमच्या आया बहिणी ज्या रस्त्यावरती जा ये करण्यासाठी प्रवास करत असतात त्यांना त्यांचे चेन स्नॅचिंग आणि त्यांच्या विनयभंगासारख्या गोष्टी ह्या शहरात घडत आहेत. याचं कारण काय आहे की हे पथदिवे बनवायचे कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद असताना ते केले नाहीत. अंबरनाथ शहरामध्ये जे काही पावसाळ्यातलं पाणी जे तुंबतं आणि पूर परिस्थिती निर्माण होते हे काम करताना रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम करताना त्या रोडच्या बाजूला असलेल्या नाल्या गटारी हे यांनी बनवल्याच नाहीत. जे बनवलं नाही त्यामुळे ते पाणी तिथे तुंबतंय. शहरामध्ये अशी कुठलीच योजना नाही की जी पद्धतशीरपणे केली गेलेली आहे आणि ही पद्धतशीरपणे करण्यासाठी योग्य पॅटर्न हा घडवणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ती माणसाची आतमधली तळमळ असली पाहिजे आणि ती तळमळ जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही दाखवून दिली आहे. अजित जी, मतदार याद्यांच्या मधल्या ज्या त्रुटी असतील किंवा 2 तारखेचं जी निवडणूक होती ती 20 तारखेवर ढकलली गेली, लांबली, याचं काही दडपण आलंय का तुमच्यावर? बिलकुल नाही. दडपण कसलं आहे? ज्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले ते आम्ही स्वीकारले, परंतु ज्या गोष्टी निवडणूक आयोगातून याद्यांच्या माध्यमातून निर्माण झाले आणि ते विषय जे आहेत बाकीच्या प्रभागामध्ये काही प्रभागामध्ये 5,000, 4,500, 6,000 ची जिथे लोकसंख्या किंवा मतदारसंख्या आहे त्या ठिकाणी माझ्या वॉर्डमध्ये किंवा माझ्या प्रभागामध्ये 12,000 मतदारांची संख्या होती. ती 12,000 संख्या जी आहे आज 9,126 पर्यंत आली. आज ही संख्या जी आहे या संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला त्यावेळेस वेळ पुरत नव्हता. आज एक संधी मिळाली. आज मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकतो, बाहेर असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. त्या घरापर्यंत आमचे वैयक्तिक जे विषय आहेत ते पोहोचून आमची जी काही रणनीती आहे, आमच्या जे काही उद्दिष्ट आहे शहरासाठी काही करण्याचे हे पोहोचू शकतो. हा तर आम्हाला फायदा झाला आणि हा फायदा जो आहे हा फायदा सोबत घेऊन लोकांपर्यंत पोहोचून लोकांना शहराच्या विकासाचे मुद्दे देऊन आम्ही विकासापर्यंत भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यापर्यंत सक्सेस करण्यासाठी हा एक चांगल्या संधीच्या रूपाने मी पाहतो. तर अजितजी, तुमच्या या मतदारांचा विश्वास आता तुम्ही कसा वाढवाल आणि तुमचा नेमका अजेंडा काय असणार आहे? या शहराला चांगला श्वास घ्यायला मिळावा यासाठी मैदानं, बगीचे हे निर्माण झाले पाहिजे. आहेत त्या जागावरती अतिक्रमण काढून असे बगीचे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला उपलब्ध करून देणं. रस्त्यावरच्या ज्या अडचणी आहेत त्यामुळे प्रवासासाठी प्रत्येकाला जो त्रास होतो त्यासाठी मार्केटची सुविधा या रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांसाठी उपलब्ध करून देणं आणि जनतेसाठी एक बाजार किंवा मार्केट उपलब्ध करून देणं ही एक आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे रस्ते मोकळे होतील. रस्त्यामध्ये उभे असलेले जे टॉवर्स आहेत ह्या टॉवर्सला विस्थापित करून रस्ता मोकळा झाला पाहिजे. प्रवासासाठी जो काही अपघातमुक्त झाला पाहिजे याच्यासाठी जी केलेली कामं आहेत आणि यापुढे देखील आणखीन दुसरे काही विषय असतील तर ते सोडवण्यासाठी पूर्णपणे त्याचा पाठपुरावा करून ते करून देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी समजून ते विषय करणं आणि त्याचबरोबर या पाठीमागच्या कालावधीमध्ये जे काही असंविधानिक मार्गाने जी कामं केलेली आहेत ती योग्य पद्धतीने करून देणं आणि लोकांना आपल्या एक एक पैसा जो आपण टॅक्स स्वरूपामध्ये खर्च केलेला आहे त्या पैशाचा फायदा मिळणं, त्याचं समाधान मिळणं आणि स्वच्छ आणि सुंदर शहर आणि भ्रष्टाचार मुक्त शहर आणि शहरातला कारभार हा दिसला पाहिजे हे आमची प्रायोरिटी असेल. अजितजी, जाता जाता आपल्या मतदारांना काय साथ घालाल तुम्ही?
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की आपलं जे एक मत आहे ते एक मत मीठ मोहरीच्या भावामध्ये विकू नका. आपल्या त्या शेकडो आज ज्या निवडणुकीच्या माध्यमातून शेकडो आव्हानं तुमच्या समोर येतील, त्या माध्यमातून आश्वासनं दिली जातील, प्रलोभनं दिली जातील आणि त्या प्रलोभनांना कोणत्याही प्रकारे तुम्ही बळी पडू नका. आपलं भविष्य, आपल्या मुलाबाळांचं भविष्य, आपला जो अजेंडा आहे, आपल्याला काय हवंय याकडे लक्ष केंद्रित करा आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला एक तुम्ही संधी द्या. या 16 या प्रभागाचा कायापालट करणं हा शब्द आहे या अजित खरातचा. त्याचबरोबर अंबरनाथचा विकास करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजस्विनी करंजुले पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी आपण कमळाचं बटन दाबून सहकार्य करा. त्याचबरोबर माझ्या सहकारी 16 च्या उमेदवार सौ चंदा मिलिंद गान यांना देखील आपलं अमूल्य असं मत कमळाचं बटन दाबून आपण द्या. एवढंच सांगतो. धन्यवाद. डावपेच हजार झाले, अपमान हजार झाले, मी रडलोच नाही, मी हरलोच नाही. अशा पद्धतीनं अजित खरात गेली 2 दशकं समाजकारण, राजकारणात आपला प्रवास करत आहेत. आता त्यांना संधी आली आहे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधित्व करण्याची. पण त्यांना प्रभाग क्रमांक 16 मधील मतदार किती कौल देतात आणि आपला लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेवर पाठवतात का, हे आपल्याला 20 तारखेनंतर बघायला मिळेल. सर, आपलं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की आकाशगाथाच्या निमित्तानं आपण आपल्या मतदारांशी संवाद साधला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.